नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, जर तुम्हाला तिरुपती बालाजी या ठिकाणी जायचं जमत नसेल तर आज मी तुम्हाला प्रति बालाजी या ठिकाणी घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी बालाजी मंदिरच नाही तर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता विचार करत असाल की हे ठिकाण नेमके आहे तरी कुठे, तर चिंता काय करू नका, मी आहे ना सांगायला. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर हे मराठवाड्याचे तिरुपती म्हणून ओळखले जाणारे मंदिर म्हैसमाळ या गावामध्ये आहे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचले मंदिरासमोर आणि आता जाणून घेऊया मंदिराची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, हे मंदिर पर्यटकांसाठी आणि भक्तांसाठी प्रमुख आकर्षण आहे. जे श्री बालाजीला भेट देऊ शकत नाहीत ते म्हैसमाळतील तिरुपती मंदिराच्या प्रतिकृतीत आशीर्वाद घेण्यासाठी येतात. तर मित्रांनो, या बालाजी मंदिराची छोटीशी एक कहाणी आहे. तर मी तुम्हाला सांगतो. भगवान व्यंकटेशांचे एक स्वर्गीय भक्त श्री केडी गडिया यांना एकेकाळी दैवी अंतर्ज्ञान झाले होते आणि त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगवान व्यंकटेशांचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला, जे की अगदी घनदाट जंगलात आणि निसर्गरम्य वातावरणात स्थित आहे. तर मित्रांनो, त्यांनी या पवित्र कार्यासाठी म्हैसमाळची निवड केली. त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने भक्ती आणि आवेशाने स्वप्न पूर्ण केले. मंदिर 2 वर्षांच्या कालावधीत बांधले गेले. भगवान व्यंकटेशाची मूर्ती तिरुपतीच्या मंदिरातील बालाजीची हुबेहूब प्रतिकृती आहे. असे म्हटले जाते की म्हैसमाळचे पवित्र नैसर्गिक वातावरण स्वतः भगवानांनी बहाल केले होते. तर मित्रांनो, हे जे तुम्ही काही समोर बघत आहात तर हे आपल्या भगवान विष्णूंचे दशावतार मंदिराच्या वरील बाजूस मूर्ती रूपात साकारलेले आहेत. तर मित्रांनो, असेही मानले जाते की प्राचीन काळात भगवान शंकरांनी या ठिकाणी ध्यान केले होते. तिरुपतीच्या अनेक परंपरा त्याच पद्धतीने पाळल्या जातात. तिरुपती मंदिराप्रमाणेच दैनंदिन विधी आणि पूजा या ठिकाणी केल्या जातात. तर मित्रांनो, अतिशय सुंदर आणि आखीव रेखीव काम केलेले हे मंदिर आहे. जर कधी बदला मारुतीला जाणे झालेस तर त्या ठिकाणी अगदी जवळच आहे. तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि हो, शेअर करायला काही विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि आता भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत नमस्कार.